ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतच्या बॉडी ग्रामसेवकांनी सभा बरखास्त झाली किंवा ग्रामसभा संपली सांगितलंच नाही. मला प्रश्न विचारायचे होते अजून सुद्धा. त्याच्या माझ्या शंकाचे काही निरसन झालं नाही. आता पुढची होणारी 15 ऑगस्ट त्यावेळेस मी तयारी देतो बॉडीनी आणि ग्रामसेवकांनी पुन्हा तयारी द्यावा आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावा. दलित वस्तीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहेत ते त्यांना सांगायचे होते, तिथपर्यंत ते गेलेले नाही. त्याच्यामुळे ह्या सभेने मी काही समाधानी नाही. दलित वस्तीसाठी सेपरेट निधी येत असतो प्रत्येक वर्षाला. त्यांनी सांगितले 2021 एकडे असतात 2021 ते 25 एक रस्त्याचा निधी आला, त्यावेळेस कोणता निधी आलेला नाही. का बरं? दलित वस्ती कमी तुमच्या इथे का? निधी वस्ती खूप मोठी पण निधी आला नाही अशा मला त्याची माहिती नाहीये. ती माहिती त्यांच्याकडून विचारून घेणार का? मग प्रत्येक वर्षी दलित वस्ती जो निधी येतो तो जातो कोणी का? मग निधी येतोय का नाही तर हेच मला माहित नाही ऍक्च्युली. किंवा येत असत तो किती येतो याची माहिती नाहीये. तशी त्यांनी माहिती दिलीच नाही. ते म्हणले आलाच नाही निधी. आता ते म्हणले का ऑफिसमध्ये येऊन विचारणार, तिथे ऑफिसमध्ये जाऊन विचारलं त्यांना मग किती निधी आला. मग आज तुम्हाला संधी होती विचारायची तर तुम्ही विचारलं का नाही? पंचायत मला वाटलं ब्रेक झाले, सगळे लोक उठून गेले पण इथे परत आलेलेच नाही. पण याचा आता कळलं की बरखास्त झाली ग्रामसभा किंवा लोक निघून गेले. बरखास्त का झाली बरं? कोणी गेलेलं नाही. बरखास्त का झाली? पण कोणी सांगितलंच नाही. डायरेक्ट उठून गेले, निघून गेले. ग्रामसेवक गेले, बॉडी निघून गेले जिकडं तिकडं. त्यांनी कोणत्याही प्रकारचं सांगितलं नाही का सभा संपली आहे. अध्यक्षांनी अनाऊन्स केलं नाही. त्या सभेच्या अध्यक्षांनी अनाऊन्स करायला पाहिजे होतं ही सभा संपली. आजच्या ग्रामसभेमध्ये कोणते कोणते ठराव झाले? ठरावच झालं नाही, बराचसा तर गदारोळच झालाय. ठराव त्यांनी जे काही थोडीशी कामं वाचली त्या कामांचे प्रश्न त्यांना प्रत्युत्तरं गेली त्याच्यात त्यांची कोणाची झाले असेल शंकाचं निरसन कोणाचं नाही. माझ्या शंकाचं निरसन झालेलं नाही. पुढची म्हटलेत की 15 ऑगस्टला होणार आहे, त्यावेळेस मी पुन्हा विचारलं येणार आहे समाजासाठी आणि आपल्या ज्या आमच्या परिसरात सुधारणा व्हावा. लोकांना काय गोष्टी माहीत नाही. पुढचा निधी कुठं वापरला गेलेला आहे. मग तो जो वापरला गेलेला निधी आहे तो ॲटलिस्ट पुढच्या वेळेस मला हे सांगायचं आहे की ग्रामसभेत ठरवून तो वापरला जावा. भले शाळेचा निधी अंगणवाडीला वापरा पण तो तिथं सांगून का चला ग्रामसभेत ठरलंय का इकडचं काम आपण इकडं करू. चांगलं आहे का आम्हाला सगळे प्रोत्साहन देतील. माझं तर स्वतःचं सुद्धा खूप जास्त आहे की मला स्वतःला एवढ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व घ्यायचे, गावची प्रगती बघायची. तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत हीच परिस्थिती आहे. शासनाचा निधी भरपूर प्रमाणात येतो परंतु खर्च करत असताना कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारे होत असतं. याबद्दल आपण काय सांगाल? आमचा समाज बऱ्यापैकी थोडंसं गावात इथं तरी बाकीचं मला माहीत नाही पण थोडासा जास्त लक्ष घालत नव्हता. आता जिथं पिढी आता हे लक्ष घालते. मला स्वतःला याच्यातली माहीत नाही निधी येतो किती, निधी आलं किती. अजून तशी काय तर ऑफिशियल त्यांनी माहिती दिली पाहिजे. समाजात एखादा घटक असेल तिथं असं त्यांनी माहिती दिली पाहिजे. त्यांना मी आता विचारतोय तालुक्यातील किंवा राज्यातील सगळ्या लोकांनी प्रत्येक ग्रामपंचायत जाऊन ग्रामसेवकाला सरपंचाला प्रश्न विचारा निधी किती आला आहे समाजाला. त्यांनी पण तसंच सहकार्य करा. मी प्रश्न विचारला मला काही त्याची माहिती दिली नाही. मला सांगितले 5 वर्षात निधी आलेला नाही रस्ता सोडून. तर रस्त्याचा निधी किती आला ते त्यांच्या सांगण्यातून राहू गेला असेल कदाचित. तर तेही काय झालं नाही. शंका बाकीच्या तसंच राहिलं. निधी आला किती ते सांगितलंच पाहिजे. किती वापरला आहे, कोणी वापरला आहे, त्या एरियातून लोकांना त्याचे प्रॉब्लेम माहीत असतात. का काम कसं करायचं काय चर्चा करून ठरवून मग त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे. तुमच्या गावामध्ये वेळोवेळी ग्रामसभा होतात का? ग्रामसभा आता ही पहिलीच झाली. मला बघतोय मी आता त्याच्यामुळे मला तर काय मी तर पुण्यातून आले पण जस्ट मला गावात सगळ्या गोष्टी माहिती आहेत की ही ग्रामसभा पहिलीच. ठीक आहे.